आडम मास्तरांची संकल्पपूर्ती सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं रेनगरच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन मुख्य प्रवर्तक रेनगरचे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केलंय। सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये 1 BHK चा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता। गेले 13-14 वर्ष मी संघर्ष करतो आहे, रस्त्यावरची लढाई लढतो आहे, मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे, उपोषण करतो आहे, सत्याग्रह करतो आहे, तुरुंगवासी आम्ही भोगलो याच्यामध्ये। तरी सुद्धा रेनगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आल्या। अनेक मंत्री, अनेक लोकप्रतिनिधी या कामामध्ये अडथळे निर्माण केले। याला जातीय रूप देण्याचा प्रयत्न झाला, परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं, धर्म माहीत नसतं, काही माहीत नसतं। तो फक्त श्रम करणारा कामगार असतो। याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन आहेत, आदिवासी आहेत, सगळ्या जातीच्या 30,000 घराचं श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे। फक्त 5,05,000 मध्ये आम्ही यांना बंगला देत आहे। श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं, आम्ही त्यांना बंगला देत आहे। त्या ठिकाणी पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, भाजी मार्केट, मैदान, वाचनालय, सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशावर श्रमिकाची वस्ती, एक श्रमिकाचं शहर वसवण्याचा आम्ही ध्यास घेतला। त्यांचे IAS अधिकारी, त्यांचे दुय्यम अधिकारी इतकंच नव्हे, पट्टेवाल्यापासून सगळ्यांनी मनाने याला सहकार्य केलं, मदत केली। म्हणून आज 30,000 घर, जवळजवळ 1850 कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण होत आहे। त्यातला पहिला टप्पा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला सकाळी 11 वाजता हस्तांतर कार्यक्रम होणार आहे। सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे, हुतात्म्याचं शहर आहे, हे श्रमिकाचं शहर आहे। म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला, मग श्रमिक असतील, शेतकरी असतील, मध्यमवर्गीय असतील, छोटे कारखानदार असतील, छोटे व्यावसायिक असतील, या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे। 19 जानेवारीला सकाळी 9 वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर राहूया। ऐतिहासिक सोहळा आपण पार पाडूया आणि भविष्याकरता जी रोजीरोटीची लढाई आहे ती लढाई तीव्र करूया, अशा पद्धतीचं आव्हान मी सगळ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या श्रमिकांना, शेतकऱ्यांना करत आहे।